नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या इनसाइट ॲनालिसिस या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रहो, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही वर्षांपासून आपण सगळे लोक, एकूणच भारतीय समाज हा कुठेतरी माध्यमांनी पेरलेल्या बातम्यांच्या मागे वाहवत चाललाय की काय, असा एक प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही बघा की अगदी महाराष्ट्राचा विचार केला तरी मध्यंतरीच्या काळात एक सैफ अली खानवर झालेला हल्ला, सैफ अली खान, त्याच्यावरचा हल्ला, त्याचे सगळे दवाखान्यातली ट्रीटमेंट, त्याच्यावर हल्ला करणाऱ्या माणसाला पकडून आणलं, सोडलं. जगात दुसरी कुठलीच बातमी उरली नाही अशा थाटात आपल्या सगळ्यांच्या अंगावर ही सैफ अली खानची बातमी सोडली गेली, पेरली गेली. मग बीड जिल्ह्यातलं एक सरपंचाच्या हत्येचं प्रकरण आलं. हत्येचं प्रकरण नक्कीच गंभीर होतं, पण गेले 2 महिने झाले संपूर्ण माध्यमांमध्ये त्या एका विषयावर केंद्रित करून, त्या एका विषयाला केंद्रित करून संपूर्ण समाज त्या विषयाभोवती केंद्रित करण्याचा आणि पुन्हा एकदा की जगात दुसरं आता काहीच उरलं नाही अशा थाटात त्या एका विषयावर आपल्याला सगळ्यांचं लक्ष, आपल्या सगळ्यांचं केंद्रित करण्याचा प्रयत्न तो झाला. त्याच्या मागचं सगळं राजकारण आणि वेगवेगळ्या लोकांचं, वेगवेगळ्या व्यक्तींचं त्याच्यातलं इन्व्हॉल्वमेंट, हे सगळं बघितल्यानंतर त्यांचे स्वतःचे त्यांची गणितं, त्या आधारावर पण काम चालत गेलं आणि आम्ही सगळेजण ते सगळं ऐकत राहिलो आणि त्याच्यावर आपलं सगळ्यांचं लक्ष केंद्रित होत राहिलं. आता अलीकडच्या काळात एक नवीन बातमी आपल्या सगळ्यांच्या समोर पेरली गेली आहे. मुळात कोणी रणवीर अलाहाबादिया नावाच्या एका व्यक्तीने इंडियाज गॉट लॅटेंट नावाच्या एका कार्यक्रमामध्ये एका पातळी सोडून केलेला एक जोक आणि त्याच्यानंतर सगळीकडे पेटलेलं रान, हा सगळा घटनाक्रम बघितल्यानंतर याही घटनेमध्ये याच्या पलीकडे आता जगात काहीच उरलं नाही अशा थाटात या बातमीच्या भोवती आपल्याला सगळ्यांना फिरवलं जात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या स्थितीमध्ये, आजच्या तारखेला जगात सगळ्यात काही जर महत्त्वाचं असेल तर हीच बातमी आहे, हीच घटना आहे. अशा थाटात आपल्याला सगळ्यांना त्या दिशेने नेलं जात आहे. हे असं कुठपर्यंत चालू दिलं गेलं पाहिजे, हे मुळात या देशातल्या समाजाने, लोकांनी ठरवण्याची गरज आहे. समाजातले अन्य सगळे महत्त्वाचे प्रश्न संपले आहेत का? समस्या संपल्या आहेत का? बाकी काहीच आता उरलं नाही आहे का चर्चा करायला, चिंतन करायला, विचार करायला, की याच्यावरच आपण सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे? हाच एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी उरला आहे का? या दृष्टीने विचार करून आपण आपली भूमिका ठरवण्याचं, समाजाने त्याची एक दिशा ठरवण्याची आज गरज निर्माण झाली आहे. आता हे प्रकरण नेमकं काय आहे तर कोणी समय रैना नावाचा एक तरुण आहे, 23-24 वर्षांचा. त्यांनी इंडियाज गॉट लॅटेंट नावाचा एक कार्यक्रम तो चालवतो. कुठला तरी एक खाजगी कार्यक्रम आहे आणि स्टँडअप कॉमेडीचं स्वरूप त्या कार्यक्रमाचं आहे आणि वेगवेगळ्या जजेसचं पॅनल बसलेलं असतं आणि तरुण वर्गातला कोणीतरी कलाकार तिथे येतो. वेगवेगळे कलाकार येतात, त्यांची ते कला सादर करतात आणि हे जजेसचं जे पॅनल आहे ते त्याला आडवे तिडवे प्रश्न विचारतात. बऱ्याचदा कमरेखालचे विनोद करण्याचा त्यात प्रयत्न होतो आणि त्यांचं आपसातलं स्पर्धेचं स्वरूप, त्याच्यातली बक्षिसं वगैरे वगैरे हे सगळे त्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. त्या कार्यक्रमात रणवीर अलाहाबादिया नावाच्या एका तरुणाने जज म्हणून केलेली कॉमेंट, त्या जो कोणी तो मुलगा एक कार्यक्रम सादर करत होता त्याच्या आईवडिलांच्या खाजगी जीवनाच्या संदर्भात त्यांनी ती कॉमेंट केली आणि त्याच्यानंतर सगळा वाद उपस्थित झाला, किंबहुना केला गेला. रणवीर अलाहाबादिया नावाच्या त्या पोराचं
वागणं, बोलणं आणि त्याच्यावर त्यांनी केलेली कॉमेंट, खालच्या लेवलला जाऊन त्यांनी केलेला विनोद, हे सगळं आक्षेपार्ह आहे. त्याच्याबद्दल त्यांनी माफी पण मागितली आहे आणि एक शिक्षा म्हणून त्याला जे काही व्हायचं त्याचे सगळे व्हिडिओज त्या यूट्यूबच्या चॅनलवरनं काढायला लावले गेले. आता एक मुद्दा इथे असा येतो की हे प्रकरण आता एकूण कुठपर्यंत न्यायचं आहे. एकूण समाजाला हा विषय किती दिवसपर्यंत अजून चघळायचा आहे, किती दिवसपर्यंत या विषयावरची चर्चा होत राहावी असं आपलं म्हणणं आहे एकूण समाजाचं. पुन्हा तोच मुद्दा येतो की जगातले इतर सगळे विषय, आपल्या समोरच्या समस्या, आपले सगळे विषय संपले आहेत आणि या एका विषयावर आता आपल्याला सगळं जीवनात जीवन मरणाचा प्रश्न आपला हाच आहे, अशा थाटात आपण त्या विषयावर आता चर्चा करायला लागायचं का, हा खरा प्रश्न आहे. या एकूणच प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने आता वेगवेगळे लोक मैदानात उतरत आहेत, ज्या पद्धतीने आसाम सारख्या राज्यामधून या प्रकरणामध्ये तक्रारी दाखल होत आहेत, मुंबईमधनं समन्स दाखल होत आहेत, मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्यांच्या, अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, आसामच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भातले प्रश्न विचारले जाणे, त्यांनी त्याच्यात लक्ष घालण्याचं उत्तर देणे, मुळात हा विषय इतका राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा करण्याची गरज आहे का, हा खरा प्रश्न आहे. त्यांनी जे काही केलं त्याचं समर्थन कोणीच करणार नाही, करायचं कारण नाही. त्यांनी त्याच्याबद्दलची माफी मागितली आहे, हाही एक विषय आहे. मुळातच आपण समाज म्हणून आपली जी भूमिका आहे तीच ठरवण्याची गरज आहे. हा विषय कुठपर्यंत ताणायचा, आता फाशी द्यायची आहे का त्याला, ती जर द्यायची नसेल, त्यांनी माफी मागितलेली आहे, त्या एका लेवलला जाऊन आपल्याला सोडता आला पाहिजे, हाही एक मुद्दा आहेच ना. चित्रपट किंवा एंटरटेनमेंटच्या जगामध्ये व्हल्गॅरिटी हा भारतीय समाजाला नवीन विषय असा जर कोणाचा दावा असेल तर तो साफ चुकीचा आहे. म्हणजे अनेक मोठमोठ्या लोकांच्या चित्रपटांची उदाहरणं आपल्याला देता येतील. दादा कोंडकेंच्या चित्रपटामधल्या द्विअर्थी डायलॉग्सचं आपण सगळ्यांनी रसग्रहण केलेलं आहे. विनोद म्हणून त्याच्याकडे बघितलं, ते स्वीकारलं आणि तिच्या तिथे सोडून दिलं. म्हणजे मिलिंद सोमण किंवा रणवीर सिंगच्या नग्न फोटोंचे सगळीकडे छापून आलेले चित्र समाजाने बघितले नाहीत का? म्हणजे हा समाज आपण इतका दुटप्पी वागतोय का आपण, की आपल्याला एखादी गोष्ट स्वीकारण्याच्या बाबतीत किंवा नाकारण्याच्या बाबतीत आपण इतकी टोकाची भूमिका घेतो. म्हणजे खरं तर आपला समाज खूप प्रगत समाज आहे. वैचारिक दृष्टीने आपण खूप वरच्या स्तराला आहोत, खरंच आहोत. म्हणजे जो समाज, मला कळतच नाही की जो समाज होळीच्या दिवशी मोकळेपणाने शिव्या देण्याची परवानगी देऊ शकतो, ज्या समाजामध्ये आई बहिणींच्या शिव्या हा कॉमन प्रचारात असलेला, प्रचलित असलेला एक विषय आहे. समाजामध्ये तोंडी असतात लोकांच्या शिव्या, त्यांना आई वडिलांवरनं केलेला जोक चालत नाही, हा तर खरं हा मुळातच हाच विनोद आहे. एक सहनशीलता आपल्या समाजामध्ये मनाची असली पाहिजे. भारतीय संस्कृतीवर घाला घातला गेला या जोकच्या माध्यमातून, असा एक प्रचार या माध्यमातून सुरू आहे. मुळात एक प्रश्न इथे असा उपस्थित होतो की इंडियाज गॉट लॅटेंट नावाचा हा कार्यक्रम, या विषयाची चर्चा होईपर्यंत सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की या विषयाची चर्चा होईपर्यंत या कार्यक्रमाचं नाव किती लोकांना ठाऊक होतं, किती लोकांनी हा कार्यक्रम प्रत्यक्षात बघितला होता. अनेकांना ही चर्चा सुरू झाल्यानंतर या कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं, नाव काय होतं हे कळलं. त्याच्यानंतर या कार्यक्रमाबद्दलची चर्चा सुरू झाली. या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेले जे लोक आहेत ते कुठपर्यंत पोहोचले, त्यांना पंतप्रधानांच्या हस्ते बक्षिसं मिळाली आहेत, इतकं त्यांचं टॅलेंट कधीतरी सिद्ध झालाय हेही आपल्या समाजाला माहीत नव्हतं. इतका हा एकूणच समाजासाठी अनभिज्ञ असलेला कार्यक्रम तो या एका जोकच्या निमित्ताने चर्चेत आला. आता
सगळी पब्लिक मिळून या कार्यक्रमाला जितकं फेमस करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न चाललाय की काय असं वाटायला लागलं आता. तर एकूणच भारतीय समाज हा आपण कलेचं रसग्रहण करण्याच्या बाबतीत एका उच्च पातळीचे आहोत. समाजाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असलेला आपला समाज आहे. या देशामध्ये संपूर्ण देशाला वेठीस धरणारी आणीबाणी लागू करणाऱ्या इंदिरा गांधींना माफ करण्याची भूमिका सुद्धा घेणारा हाच समाज आहे. म्हणजे जितके दिवस आणीबाणी राहिली त्याच्यानंतर फार थोडे दिवस दुसऱ्या पक्षाचं सरकार राहिलं. थोड्या दिवसांनी आपल्याच समाजाने इंदिरा गांधींना माफ करून पुन्हा सरकार बहाल केला आहे. पुन्हा इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होऊ शकल्या आहेत. त्याचं कारणच मुळात या समाजाच्या क्षमाशीलतेच्या भूमिकेत आहे. संपूर्ण देशाला वेठीस धरणाऱ्या एका नेत्याला माफ करण्याची जर भूमिका हा समाज घेऊ शकतो तर मग एका जोक सारख्या विषयावर तो ऐकला नाही पटला, त्याला जी काही शिव्याशाप द्यायच्या त्या आपण सगळ्यांनी दिल्या, आता हा विषय सोडून दिला पाहिजे इतकं आपल्याला कळलं पाहिजे. किंवा तो नेमका किती ताणायचा, कुठवर ताणायचा. मी मगाशी म्हटलं तसं आता काय फाशी द्यायची आहे का त्यांना, की या निमित्ताने उगाच आपण एका नको असलेल्या गोष्टीला प्रसिद्धी देतोय. या निमित्ताने सगळेजण त्या डिलीट झालेल्या व्हिडिओमध्ये पण तो नेमका काय बोलला होता, त्याचं नेमकं काय व्हर्जन होतं हे ऐकण्यासाठी लोक व्हिडिओ बघतायत आता. तर लोकांना ते व्हर्जन ऐकवण्यासाठी आपण ही सगळी भूमिका घेतोय का? आसाम सरकारची काय संबंध आहे त्यांचा या प्रकरणामध्ये? इतका इंटरेस्ट दाखवून पोलीस कंप्लेंट्स दाखल करायच्या, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी पुढाकार घ्यायचा. सरकारचं काम आहे का हे? वेगवेगळे लोक ज्या पद्धतीने आता मैदानात उतरले आहेत त्याच्यातला प्रसिद्धीचा सोस हा एक भाग आहे. आणि मुळातच हा विषय खूप मोठा करायचा ही जी भूमिका सगळ्यांची चालली आहे, याच्यातली कॉम्पिटिशन आपसातली हा एक विषय आहे की दुसऱ्या कुठल्या विषयावरचं लक्ष बाजूला करण्यासाठी म्हणून तर हा सगळा प्रकार सुरू नाही आहे ना, असाही प्रश्न उपस्थित होतो. सांगण्याचा मुद्दा असा की मुळातच एका उच्च प्रतीचं रसिकत्व बहाल असलेला हा भारतीय समाज कुठल्या तरी एका जोकवरून संतप्त होतो आणि त्याच्यावरून या देशामध्ये बाकीचे सगळे प्रश्न संपले असल्यासारखा या एका प्रश्नाच्या भोवती आपला सगळा समाज फिरत राहतो, किंबहुना तो फिरवला जातो. हे चित्र काही फारसं चांगलं नाही, हे बदललं पाहिजे. त्याच्यामुळे एका विशिष्ट स्तरापर्यंत या संदर्भातल्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या, बरोबर आहे. त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी माफी मागितल्यानंतर अजून हे विषय किती पुढे न्यायचे आणि बाकी आपण व्हल्गॅरिटी हा जर विषय असेल तर त्याचं समर्थन करायचं कारण नाही. पण एकूणच समाजामध्ये जे काही इंटरनेटवर उपलब्ध आहे, जे काही चित्रपटांच्या माध्यमातून OTT चॅनल्सवर OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घराघरामध्ये पोचला आहे, त्याच्यावर आपण काहीच करू शकत नाही. आणि या एका जोकवर आपण एकदम संस्कृती लयाला गेली आहे अशा थाटामध्ये त्याचं वर्णन करायला लागतो, अशा थाटामध्ये त्याच्यावरचे आक्षेप नोंदवायला लागतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आपल्या समाजासमोर खूप वेगवेगळे विषय आहेत, अनेक विषय चिंता करण्यासारखे आहे, अनेक विषयांवर चिंतन होण्याची गरज आहे. ते सगळे विषय बाजूला ठेवून एका नको असलेल्या विषयाला विनाकारण प्रसिद्धी देण्याच्या दृष्टीने जे काही चाललं आहे, कोणाचं तरी ते कटकारस्थान आहे. आणि भारतीय समाज हा त्याच्या भोळेबाबडेपणामुळे नकळत त्या कटकारस्थानामध्ये सहभागी होतो, वाहवत जातो आणि त्याचे परिणाम ज्यांना त्याचे फायदे मिळायचे त्यांना मिळतात आणि उरलेला समाज पुन्हा जागेवरच राहतो. याही प्रकरणातनं तसं होऊ नये आणि एका नको असलेल्या कार्यक्रमाला किंवा ज्याची एक मर्यादित चौकट होती, एका तरुण वर्गामध्ये लोकप्रिय असलेला तेवढाच त्याचं कार्यक्रम, एवढंच त्याचं स्वरूप होतं, ते तिथपर्यंतच राहायला पाहिजे होतं. संपूर्ण समाजाने त्याच्यावरचे
त्याच्यावरच्या प्रतिक्रिया नोंदवणं, त्याच्यावरची भूमिका घेणं हे एका मर्यादेपर्यंतच बरोबर होतं. आता कुठेतरी ती मर्यादा आपण सगळेजण पार करतो आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. नमस्कार.